श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 1 डिसेंबरला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहेत कार्तिक अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते. कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते, कारण हा संपूर्णच महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा उपासना केली जाते आणि म्हणून या अमावस्येला सुद्धा एक विशेष महत्त्व हे दिले जाते. कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी केलेली पूजा आणि उपवास विशेष फलदायी मानला जातो. अशा या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ शनिवारी 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 होणार आहेत आणि या अमावस्येची समाप्ती 1 डिसेंबरला म्हणजेच रविवारी सकाळी 11:51 होणार आहेत. यामुळे उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही आपल्याला 1 डिसेंबरला रविवारी साजरी करायची आहेत. या कार्तिक अमावस्येच्या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व दिले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करून दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम हे कमी होऊ लागतात. तसेच जीवनातील सर्व त्रास हे दूर होतात. परंतु आता सर्वांनाच या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील. प्रखर पितृदोष हा दूर होईल. कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कार्तिक अमावस्येच्या दिवशी नदीत किंवा गंगातीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फळप्राप्ती होत असते. या स्नानाने आपल्याला अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी गंगेचं पाणी हे अमृत बनलेले असते आणि यामुळे या दिवशी पवित्र नद्यांवरती स्नान करायला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी हे स्नान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच प्रखर पितृदोष हा दूर होतो. या स्नानाने व्यक्ती सर्व दुःखातून मुक्त होतो. सर्व संकट हे देखील दूर होतात आणि म्हणून जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र गंगा असेल, नदी असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते अवश्य करायचं आहे. आता ज्यांना शक्य नाही अशांनी घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू, पितृदोष, दारिद्र्य हे दूर होते. जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रूचा नाव तुम्हाला माहीत असेल किंवा एखादा शत्रू हा गुपित असेल, तो तुमच्यावरती गुप्त वार करत असेल, त्या शत्रूमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचण येत असेल, तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, तुमच्या कामामध्ये ते बिघडाव करत असेल, तर तुम्ही अमावस्येला अंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकल्याने तुमच्या जीवनातील कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल. तो तुमच्या समोर येऊन गुडघे टेकवेल. तसेच ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो. तसेच या उपायाने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न हे येत नाही. तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. हे जे स्नान आहे तर हे आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात, कारण सर्व देवी देवता या ब्रह्ममुहूर्तावरती पवित्र नद्यांमध्ये स्नान करत असतात आणि याच वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर आपल्याला सुद्धा त्याचं फळ जे आहे तर ते खूप अधिक पटीने मिळत असते. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे जे स्नान आहे तर हे सकाळी 4:48 पासून तर
5:40 करायचा आहे। या वेळेमध्ये हा ब्रह्ममुहूर्त असणार आहे आणि या वेळेमध्येच हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। आता ज्यांना शक्य नाही अशांनी 8 वाजेपर्यंत हे स्नान केले तरीही चालेल, किंवा जे अगदी उशिरा स्नान करतात, उशिरा अंघोळ करतात, तर त्यांनीही हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, अमावस्या ही रविवारी असणार आहे। हे स्नान आपल्याला रविवारी करायचं आहे। तर शनिवारच्या रात्री म्हणजेच 30 नोव्हेंबरला झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि हे जे मीठ आहे तर हे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर ही जी मिठाची वाटी आहे तर ही तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायची आहे। जर तुमच्याकडे खडे मीठ असेल तर त्या वाटीमध्ये तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे, खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता। यानंतरनं रविवारी सकाळी उठायचं आहे। उठल्यानंतरनं अंथरुणामध्ये बसूनच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मूल्ये तू गोविंद प्रभाते करदर्शनम, या 2 पैकी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्याने आपल्याला हा दिवस दाखवला। यानंतरनं आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे। अंघोळीचं पाणी घेताना जास्त कडकडीत किंवा एकदम थंड पाणी घेऊ नका। कोमट पाणी जे आहे तर ते आपल्याला अंघोळीसाठी वापरायचं आहे। आणि यानंतर आपण शनिवारच्या रात्री जे दक्षिण दिशेला खडे मीठ वाटीमध्ये ठेवलं होतं तर त्यातला चिमूटभर खडे मीठ हे तुमच्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। थोडेसे चिमूटभर काळे तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत आणि यानंतरनं आपल्याला 1 चमचाभर गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। आता तुमच्याकडे पवित्र गंगेचं किंवा पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकू शकता। नसेल तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे 30 रुपयांना एक गंगाजलची बॉटल मिळते, तर ती तुम्हाला आणायची आहेत आणि त्यातील तुम्हाला 1 चमचाभर गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। आणि यानंतर या पाण्याने आपल्याला डोक्यावरून स्नान करायचं आहे। स्नान करत असताना गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी कुरु, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। स्क्रीनवरती मी मंत्र दिलेला आहे, तर या मंत्राचं पठण करून तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे। किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता। अंघोळीच्या वेळी या मंत्राचं पठण केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत आणि यामुळेच मनुष्याचे शरीर आत्मा शुद्ध राहतात। या स्नानाने निरोगी आयुष्य मिळते, तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते। प्रखर पितृदोषाचा त्रास हा दूर होतो आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते। हे स्नान करून झाले की स्वच्छ कपडे परिधान करायचे। यानंतरनं आपल्याला 1 नारळ घ्यायचा आहे, 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि थोडेसे काळे उडीद जे असतात तर ते तुम्हाला मुठभर घ्यायचे आहेत। एका वाटीमध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे, किंवा तुमच्याकडे हे तेल नसेल तर जे तुम्ही नेहमी तुमच्या देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी घेता तर ते तेल तुम्हाला घ्यायचं आहे। आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात जायचं आहे। गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे जर दिवा जळत असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला हे तेल ओतायचं आहे, नसेल तर तिथे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। यानंतरनं हा नारळ आणि ते काळे उडीद जे आहे तर ते एका कागदामध्ये तुम्हाला पुडी बांधायची आहेत आणि हे तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे। तिथेच मारुती समोर बसून तुम्हाला 1 वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि तुमच्या जीवनातील जे काही शत्रू असेल, जे काही दुःख असेल, ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। तर असा हा एक उपाय तुम्हाला रविवारी कार्तिक अमावस्येला करायचा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।